DHSच्या वेटिंग लिस्ट ज्या लागत आहेत त्याच्यापैकी आता किती विभागाच्या वेटिंग लिस्ट लागल्या, किती लागल्या आणि कोणत्या कोणत्या विभागाच्या बाकी आहे, त्यांचा कट ऑफ किती गेला ते एकदा बघू. तर हे तुम्ही आरोग्य विभागाच्या साईटवर जर बघितलं तर लास्ट 13 तारखेला ज्या याद्या लागल्या होत्या त्या नागपूरच्या लागल्या होत्या थर्ड प्रतीक्षा सूची तिसऱ्या. ठीक आहे, गव्हर्मेंट प्रायव्हेट सर्व टोटल 4 याद्या लागल्या होत्या 13 तारखेला. आणि त्याच्या आधी जी लागली होती यादी ती लागली होती आपली हे छत्रपती संभाजीनगरची 12 तारखेला. ठीक आहे, हे फिमेलचेच आहेत फक्त कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकडे मेल कॅन्डिडेट्सला जागा नव्हती, त्याच्यामुळे मेल कॅन्डिडेट्सच्या याद्या नाहीत, फक्त त्यांच्या दोनच आहेत, गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट फिमेलच्या जागा. ओके, असं टोटल आपल्या आत्तापर्यंत याद्या लागलेल्या किती आहेत तर नाशिक, नागपूर, ठीक आहे, नागपूरच्या त्याच्यानंतर आत्ता मी दाखवलं तुम्हाला हे छत्रपती संभाजीनगरच्या आणि कोल्हापूरच्या. ठीक आहे, कोल्हापूरची पण लिस्ट लागली. अशा टोटल 4 विभागाच्या ह्या याद्या लागलेल्या आहेत आणि आणखीन 4 विभागाच्या आपले जे 8 विभाग आहेत त्याच्यापैकी 4 विभागाच्या आणखी लागायच्या बाकी आहेत. आता 4 विभागाच्या कोणत्या बाकी आहेत? ठाणे, पुणे, लातूर आणि अकोला. ठीक आहे, हे 4 विभागाच्या आणखीन याद्या लिस्ट लागायच्या बाकी आहेत. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये पण जे दाखवलं होतं की 20 तारखेपर्यंत त्यांना याद्या कंप्लीट करायची आहे प्रोसिजर. तर मे बी उद्या वगैरे पण याद्या लागू शकतात राहिलेल्या उर्वरित विभागाच्या. तर आता ज्या याद्या दाखवल्या मी बाकी नाशिकच्या वगैरे दाखवलेल्या होत्या. तर ह्या सर्व लिस्ट तुम्हाला आपल्या ग्रुपवर पण मिळून जातील. ह्या सर्व याद्या मी ग्रुपवर पण टाकले होते. तर जनरली कट ऑफ किती गेलेला आहे याचा, तर ही जागा आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरची. ह्या ओपन जनरलचा 101ला गेलेला आहे कट ऑफ. ही जागा आहे प्रायव्हेट स्टाफ नर्स प्रायव्हेट या फिमेल कॅन्डिडेट्सचा. ओपनचा 101 गेलेला आहे कट ऑफ. त्याच्यानंतर ओपन वुमन्स रिजर्वेशन 99, 95 SCचा, EWS 92, EWS वुमन्स रिजर्वेशन 92लाच गेलेलं आहे. त्याच्यानंतर EWS पार्ट टाईम 91, 90 म्हणजे ॲप्रॉक्स ओपनचा 100च्या ॲप्रॉक्स गेलेला आहे आणि कॅटेगरीवाल्याचे किंवा स्पेशल रिजर्वेशनचा 92च्या ॲप्रॉक्स गेलेला आहे. 95, ठीक आहे, 99, 95, 99. ओके, इतका कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हीच छत्रपती संभाजीनगरचीच फिमेल कॅन्डिडेट हे गव्हर्मेंटची. तर गव्हर्मेंटचा बघा 122, 120, ठीक आहे, ओपनचा 120चे ॲप्रॉक्स गेलेला आहे. ओपनचाच आहे हा पण. SCचा 118, 118पर्यंत 118. त्याच्यानंतर वुमन्स EWS वुमन्स रिजर्वेशन 116, NTB 114, 112 VJAचा गेलेला आहे. तर 110-12 ते हायेस्ट किती गेलेला आहे यांचा ओपनचा 120-22पर्यंत कट ऑफ गेलेला आहे या रेंजमध्ये. आणि सगळ्यात कमी जर म्हणलं तर SBC एक जनरलमध्ये 102पर्यंत गेलेला आहे कट ऑफ यांचा. ओके, त्याच्यानंतर हे छत्रपती संभाजीनगरच्या होत्या. नेक्स्ट गव्हर्मेंट फिमेल या याच्या आहेत नागपूरच्या. ठीक आहे, तर हे सर्व लिस्ट तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेत. हे सर्व लिस्ट तुम्हाला मिळून जातील. 122, 104, ठीक आहे. नागपूरच्या सगळ्यात जास्त लिस्ट लागलेल्या आहेत कारण नागपूरमध्ये वॅकन्सी पण ज्या असू तर त्यांची प्रोसेस पण फास्ट चालू आहे. पटपट याद्या पण लावता येते. तर त्यांचे चालू आहे प्रोसेस फास्ट. कॅटेगरी EWS वुमन्स रिजर्वेशन 106पर्यंत गेलेलं आहे. हे स्टाफ नर्स गव्हर्मेंटच्या आहेत त्यांच्या लिस्ट आहे फिमेल. तर 106पर्यंत ॲप्रॉक्स गेलेला आहे कट ऑफ त्यांचा EWSमधून. आणि ओपन 124 ॲप्रॉक्स कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रायव्हेट फिमेल. हे पण नागपूरचंच आहे प्रायव्हेट फिमेलचा. तर स्टार्ट 105 105पासून झालेलं आहे त्यांचं ओपनचं. वुमन्स रिजर्वेशन 105 ॲप्रॉक्सच गेलेलं आहे. त्याच्यानंतर ओपन जनरल 105, SC 105 ॲप्रॉक्स 105च आहे त्यांचं. OBC वुमन्स रिजर्वेशन पण 105 गेलेलं आहे. EWS वुमन्स रिजर्वेशन पण 105 म्हणजे 105लाच क्लोज झालेलं आहे यांचं ॲप्रॉक्स. म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेलचं जे मेरिट आहे नागपूरचं
ते 105लाच क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर हे मेल कॅन्डिडेट आहेत, मेल कॅन्डिडेट. गव्हर्मेंट मेलचं ओपन 136ला गेलेलं आहे आणि ओ बी सीचं 136ला. ठीक आहे. तर ओके, नाही, ओपनचं पण 130लाच गेलेलं आहे. ठीक आहे, 136 आणि ओ बी सी 136. ओके, 136 गेलेलं आहे मेलचं मेरिट. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल. हे प्रायव्हेट मेलचं आहे नागपूरचं. तर नागपूरचं प्रायव्हेट मेलचं 106 गेलेलं आहे ओपनचं मेरिट. त्याच्यानंतर ओपन म्हणजे यांनी स्टार्टिंगलाच नागपूरवाले एकदाच मेरिट लिस्ट टाकतात सुरुवातीलाच पूर्ण. आता हे टोटल 3 कॅन्डिडेट त्यांनी घेतलेले आहेत. तर इथे हा एक कॅन्डिडेट घेतलेला आहे ओपन प्रोजेक्ट अफेक्टेडमधून, हा ओपन पार्ट टाईममधून आणि हा एस बी सी जनरलमधून, असे 3 कॅन्डिडेट घेतले. तर ते नागपूरवाल्यांनी एक चांगले केले, ते लिस्ट सुरुवातीलाच टाकलेली आहे. तर इथे स्टार्टिंगलाच तिघांचं पण नाव दिलेलं आहे. तर 106ला चालू झालं आणि 105लाच क्लोज झालेलं आहे, एकाच मार्कमध्ये मेरिट क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे आपली याची कोल्हापूरची. ठीक आहे, कोल्हापूरची. तर याच्यामध्ये हे इलेक्ट्रिशियन वगैरे हे वेगळे कॅडरचे आहे, पण याच्यामध्येच एकाच लिस्टमध्ये त्यांनी सेपरेट लिस्ट टाकलेली नाही आहे स्टाफ नर्सची. तर याच्यामध्येच तुम्हाला स्टाफ नर्समध्ये हे बघा, स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेल. तर याच्यामध्येच त्यांनी टाकलेलं आहे स्टाफ नर्सचं पण फिमेलचं. तर इथे खाली दिलेलं आहे त्यांचं कितीला आहे, 126ला चालू झालेलं आहे, 118पर्यंत गेलेलं आहे कॅटेगरी वाईज. ठीक आहे. आता इथे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ओपन पार्ट टाईम, ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी. त्याच्यानंतर गव्हर्मेंट फिमेल हे लास्ट गेलेलं आहे त्यांचं 94पर्यंत. एस सी ओके, हे कॅटेगरी एस टी स्पोर्ट पर्सन. ठीक आहे, एस टी स्पोर्ट पर्सन अगेन्स्टमध्ये 94पर्यंत गेलेलं आहे मेरिट त्यांचं. त्याच्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल. तर एकाच पी डी एफमध्ये यांनी सर्व टाकलेले आहेत, गव्हर्मेंट प्रायव्हेट वगैरे सर्व एकाच पी डी एफमध्ये टाकले आणि अदर कॅडरचे पण याच्यातच आहे. त्याच्यामुळं थोडं प्रॉपर चेक करा. याच्यामध्येच आहे लिस्ट. 113ला चालू आहे, 90पर्यंत त्यांचं गेलेलं आहे मेल कॅन्डिडेटचं मेरिट. त्याच्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल त्यांचं पण 105ला स्टार्ट झाले आणि 100ला क्लोज झालेलं आहे मेरिट. स्टाफ नर्स गव्हर्मेंट मेल, अच्छा ठीक आहे, आणखी आहेत त्यांचे गव्हर्मेंट मेल पण. तर 108पर्यंत गेलेलं आहे, 144 स्टार्ट झालेलं आहे मेरिट आणि 108पर्यंत मेरिट गेलेलं आहे. तर ठीक आहे. आणि याच्यामध्ये अदर कॅडरचे पण आहेत, त्याच्यामुळं एकाच पी डी एफमध्ये यांनी सर्व टाकलेलं आहे. तर आपले टोटल आता मी जसं सांगितलं तुम्हाला की 4 विभागाच्या आपल्या लिस्ट लागलेल्या आहेत, आणखी 4 विभागाच्या बाकी आहेत. तर 20 तारखेपर्यंत त्यांना प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तर मे बी उद्या वगैरे लिस्ट लागू शकतात. तर लवकरच उर्वरित लिस्ट लागून जातील. जे 4 विभाग मी आता सांगितले तुम्हाला, ठाणे, पुणे, लातूर आणि अकोला आणखीन विभागाच्या बाकी आहेत. त्यांच्यामध्ये जर वॅकंट असतील जागा तर ते लवकरच त्यांच्या लिस्ट पण लागून जातील. तर जे काही अपडेट येईल ते मी कळवून तुम्हाला लवकरच यादी लागली तर. याच्या काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळेल, तर तिथे ॲड होऊन विचारू शकता किंवा या याद्या सर्व तुम्हाला ग्रुपवर आपल्या मिळून जातील व्हॉट्सअपच्या.